रेणू घरातली कामं आटोपून बाहेर भाजी आणायला निघाली होती. ती आता 7व्या महिन्यात गर्भवती होती. चालताना ती थोडी सावध राहत होती, पण त्या दिवशी पावसामुळे रस्ता ओलसर होता. एका वळणावर पाय घसरला आणि ती थेट खाली पडली. तिचा चेहरा काळजीने भरून गेला. पोटावर हात ठेवत ती डोळे मिटून एकच मंत्र म्हणत राहिली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रस्त्यावरचे काही लोक धावत आले. तिला उचलून जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की तुमचं बाळ ठीक आहे, काहीही धोका नाही. हे ऐकताच रेणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गडगडाट होऊनही वीज पडावी तसंच काहीसं झालं होतं. ती घरी आली. बाळाची हालचाल ती जाणवत होती. मन भरून आलं होतं. ती देवघरात गेली. स्वामींच्या मूर्तीसमोर शांतपणे बसली. डोळे मिटले, हात जोडले. स्वामी, तुम्ही कुठे दिसलात नाही, पण तुमचं अस्तित्व पावलोपावली जाणवतं. आज माझं आणि बाळाचं रक्षण केलंत. कधीच विसरणार नाही. तिच्यासाठी ही घटना साधी नव्हती, ती होती स्वामींच्या कृपेची जिवंत अनुभूती.